प्रत्येकाच्याच किचनमध्ये काही ना काही अशी जुनी भांडी ठेवलेली असते ज्याचा आपण वर्षानुवर्ष उपयोग करत नाही। या व्यतिरिक्त ती भांडी आपण कोणाला देतही नाही। त्यामुळे आपल्या किचनमध्ये फालतूचा पसारा देखील जमा होतो आणि एक्स्ट्रा स्पेस देखील लागतं। तर हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जुन्या भांड्यांचा खूप मस्त उपयोग शेअर करणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही आपल्या घराला झिरो खर्चात खूप चांगल्या प्रकारे डेकोरेट आणि ऑर्गनाइज करू शकता। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। फक्त मैत्रिणींनो, एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्याकडे ना बरेच दिवसापासून हा लाकडी चम्मच किंवा याला लाकडी स्पॅच्युला देखील म्हणतात, हा किचनमध्ये ठेवलेला होता। हा साईजनेही मोठा आहे। या व्यतिरिक्त मी काही नॉनस्टिक कढई यूज करत नाही, त्यामुळे भरपूर वर्ष झाले हा स्पॅच्युला असाच ठेवलेला होता। तर यापासूनच मी तुमच्यासोबत एक मस्त सुंदरशी आयडिया शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अशा प्रकारचे जे हुक्स। तर हे छोट्या आकाराचे जे हुक्स आहे, यामध्ये वेगवेगळे साइजेस येतात। तर मी हे जे हुक्स थोड्या थोड्या अंतरावर या लाकडी चम्मचवर फिट करून घेतलेले आहे। हातानेच फिट केले। पहिले काय करायचं की खिळ्याने छिद्र पाडून घ्यायचं आणि त्यानंतर जे हुकला गोल गोल फिरवलं ना तर हे इझिली आत जातात। आणि अशा प्रकारे मी 4 जे हुक्स या लाकडी चमच्यावर लावून घेतलेले आहे। तुम्ही वाटेल तर याचा आता डायरेक्टलीही यूज करू शकता, पण दिसायला थोडंसं छान दिसावं त्यासाठीच मी याला गोल्डन कलर लावलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर करू शकता। आणि त्यानंतर जी परमनंट मार्कर असते ना त्याने ही डिझाईन ड्रॉ केली आहे आणि हा आपला एक मस्त किचन होल्डर रेडी आहे। तुम्ही वाटेल तर याचा उपयोग वेगळी वस्तू देखील ऑर्गनाइज करण्यासाठी करू शकता, बट मी ॲज अ किचन होल्डरच करणार आहे। आणि याला हँग करणे पॉसिबल नव्हते, तसं तर मी अडेसिव्ह हुकच्या थ्रू हँग करायचा विचार केला, कारण मला जिथे हँग करायचं आहे ना तिथे मी खिळा ठोकू शकत नाही। त्यामुळे जी नॅनो टेप असते ना याची पकड खूप छान असते। तर मागच्या साईडला मी ही नॅनो टेप लावलेली आहे आणि त्याने चिपकवणार आहे। असं तर बघू शकता माझ्या लिव्हिंग रूममध्ये असं सुंदरसं की होल्डर लावलेलं आहे, बट आम्ही ज्या महत्त्वाच्या चाब्या असतात ना त्या कपाटातच ठेवतो। त्यामुळे कपाटामध्ये असा पसारा व्हायचा। अशा कप्प्यामध्ये मी या चाब्या ठेवायचे आणि बरेचदा माझ्या मिस्टरांच्या हातून वगैरे चाब्या दुसरीकडे ठेवल्या जायच्या, मग वेळेवर चाब्या मिळत नव्हत्या। तर त्यासाठीच मला एक की होल्डर बनवायचं होतं, त्यामुळे या स्पॅच्युलाचा उपयोग मी ॲज अ की होल्डर करणार आहे। तर अशा प्रकारे मी अलमारीच्या एका साईडला हा स्पॅच्युला चिपकवलेला आहे। दरवाजावर चिपकवू शकत होते, पण दरवाजावर ऑलरेडी एक मिरर असल्यामुळे तिथे मी चिपकवू शकले नाही आणि हा दिसायलाही सुंदर दिसत आहे आणि आता चाब्या एका ठिकाणी ऑर्गनाइज राहील। या व्यतिरिक्त या सेम चम्मचचा उपयोग तुम्ही आपल्या किचनमध्ये कप्स ऑर्गनाइज देखील करण्यासाठी करू शकता। फक्त जे हुक्स आपण अटॅच केलेले आहे ना ते आपल्याला मोठ्या साईजचे अटॅच करावे लागेल आणि ते देखील दिसायला खूप सुंदर दिसतात। तर तसा देखील तुम्ही या लाकडी चमच्याचा उपयोग करू शकता। तर आय होप मैत्रिणींनो, लाकडी स्पॅच्युलाचा असा उपयोग तुम्हाला नक्कीच आवडला असेल। प्रत्येकाच्या किचनमध्ये अशी काही ना काही प्लास्टिकची भांडी देखील ठेवलेली असतात। तर माझ्याकडे या प्लास्टिकच्या वाट्या आहे, ज्या मी बरेच वर्षापासून यूज करत नाही, तशाच छोट्याशा एका अलमारीमध्ये त्या ठेवलेल्या होत्या। त्याचबरोबर ही मेलामाईनची प्लेट आहे। तर आजकाल मेलामाईन या व्यतिरिक्त प्लास्टिक शरीराला हानिकारक असल्यामुळे मी माझ्या किचनमधून या सगळ्यांना काढूनच टाकले आहे। त्यामुळे दुसऱ्यांना देण्याचा तर प्रश्नच येत नाही। तर विचार केला की याचा उपयोग करून आपल्याला काही बनवता येईल। तर एक सुंदरसा ऑर्गनायझर मी यापासून बनवलेला आहे। त्यासाठी व्हिडिओत मी जशा प्रकारे वाट्या एकमेकावर ठेवलेल्या आहे ना त्या प्रकारे ठेवून ग्लूगनच्या हेल्पनी या सगळ्या वाट्या आणि प्लेट मी एकमेकांना स्टिक करून घेतले। पण त्यानंतर मला लक्षात आलं की याची जी स्टिकनेस आहे ती निघूही शकते। त्यामुळे जो फेविक्रिलचा क्ले येतो ना तो व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता मी DIY करत असल्यामुळे सगळ्या वस्तू माझ्याकडे उपलब्धच असतात। आणि त्यानंतर जो आपण ऑर्गनायझर बनवला त्यावरती याने व्यवस्थित कोट करून घेतले। मग माझ्या लक्षात आले की हा जो मी ऑर्गनायझर बनवलेला आहे तो जास्त वजनदार नाही, त्यामुळे यावर कुठलीही वस्तू हेवी ऑर्गनाइज केली तर मग हा खाली पडणार। त्यासाठी खालच्या बेसला काहीतरी वजनदार चिपकवणे हे गरजेचे होते। माझ्याकडे तशी काही छोटी मोठी प्लेटही उपलब्ध नव्हती। मग विचार केला की आपल्याकडे व्हाईट सिमेंट तर आहेच, तर त्याचा असा एक मीडियम घोल रेडी करून घेतला। या प्लेटला आधी ऑइल लावून घेतले आणि त्यानंतर हे जे सिमेंटचं बॅटर आहे ना त्यामध्ये घातलं आणि जे प्लास्टिकचं ऑर्गनायझर आहे ते मधोमध ठेवून घेतलं। त्यानंतर याला आपल्याला 1 दिवस व्यवस्थित ड्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाटेल त्या कलरने तुम्ही याला पेंट करू शकता।
तर माझ्याकडे असे फेविक्रिलचे बॉटलचे कलर होते, तर त्यानेच मी याला पेंट केलं आहे. तरी देखील फिनिशिंग व्यवस्थित मला वाटली नाही. जर मी याला स्प्रे पेंट केलं असतं ना तर हे अगदी मार्केटसारखं सुंदर दिसलं असतं. तसं आताही सुंदरच दिसत आहे. तर याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता. पण जसं तुम्ही पाहू शकता माझ्या किचनमध्ये नेहमी या साईडला फ्रुट्स आणि एक प्लांटर ठेवलेला असतो. बरेच दिवसापासून मला एक सुंदरशी फ्रूट बास्केट घ्यायची आहे. बट जेव्हा घेईल तेव्हा या ऑर्गनायझरचा मी वेगळ्या ठिकाणी उपयोग करेल. पण सध्या तरी मी फ्रूट ऑर्गनाइज करण्यासाठीच या ऑर्गनायझरचा उपयोग करणार आहे. बघू शकता आता दिसायला हा एरिया किती सुंदर दिसत आहे आणि याला बघून कोणीच म्हणणार नाही की आपण या प्लास्टिकच्या वाट्यापासून याला बनवलेला आहे. या व्यतिरिक्त या सेम DIYचा उपयोग मी अशा प्रकारे जे माझं टीव्ही टेबल आहे ना तिथे देखील करू शकते. पण जेव्हा मी फ्रूट बास्केट घेणार ना तर याचा उपयोग मी असाच करणार आहे. सध्या तरी मी ॲज अ फ्रूट बास्केटच याचा उपयोग करणार आहे. तर अशा प्रकारे प्लांट्स आणि छोटे छोटे मूर्त्या वगैरे ऑर्गनाइज करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. नाहीतर आपले छोटे छोटे मसाल्याचे डब्बे, त्याचबरोबर चायपत्तीचे डब्बे ओट्यावर ऑर्गनाइज करण्यासाठी देखील तुम्ही या DIYचा उपयोग करू शकता. माझ्याकडे ना हे ऑइल डिफ्युजर आहे. बरेच दिवसापासून असंच ठेवलं होतं कारण मी ते इलेक्ट्रिक घेतलेलं आहे. तर विचार केला की याचा आपल्याला कुठे उपयोग करता येईल. तर बरेचदा लक्षात आलं की संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला की हवेने तो दिवा विझायचा. या व्यतिरिक्त बरेचदा त्या दिव्याचे डाग ना खाली त्या टाईल्सवर पडायचे. त्यामुळे विचार केला की जर संध्याकाळचा दिवा आपण यामध्ये ठेवून जर तुळशीजवळ लावला तर दिव्याला हवा लागणार नाही आणि दिवा भरपूर काळ टिकेल. तर मी बरेच दिवसापासून हा हॅक ट्राय करत आहे आणि मला युजफुल वाटला. जर तुमच्याकडेही अशी डिफ्युजर पडलेले असेल ना तर तुम्ही याचा अशा प्रकारे उपयोग करू शकता. नाही तर याचा उपयोग तुम्ही आपल्या देवाजवळचा दिवा लावण्यासाठी देखील करू शकता. कारण बरेचदा आपल्या हॉलमध्ये किंवा किचनमध्ये फॅन लागलेला असतो आणि देवाजवळचा दिवा विझू शकतो. मग तिथे देखील तुम्ही ॲज अ दिवा होल्डर म्हणून या डिफ्युजरचा उपयोग करू शकता. ही ना माझ्या मुलीची पाण्याची बॉटल आहे जी तिला एका बर्थडेला रिटर्न गिफ्ट म्हणून मिळाली होती. पण एका दिवसातच तिने ही बॉटल फोडली. तर ही अशीच ठेवलेली होती. पहिले तर विचार केला की याला कबाडमध्येच फेकून द्यावे. मग लक्षात आलं की यावरचं जर आपण प्लास्टिक कापलं तर, व जेव्हा हे प्लास्टिक मी कट करून बघितले ना तर इझिली कैचीनी कट झालं. मीन्स क्वालिटी एवढी बेकार होती. पण आतली जी काचेची बॉटल आहे ना ती खूप चांगल्या क्वालिटीची आहे आणि त्याचं झाकण देखील छान आहे. त्यामुळे याचा उपयोग मी आता माझ्या मिस्टरांना कुठलंही ड्रिंक द्यायसाठी करणार आहे. आता उन्हाळा येणार आहे तर ताक द्यायसाठी किंवा कुठलंही छोटं मोठं ज्यूस देण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. प्रत्येकाच्या घरी अशा काही छोट्या मोठ्या लोणच्याच्या बॉटल्स असतात. या सिरॅमिकच्या बॉटल्स असतात ना तर दिसायला खूप सुंदर दिसतात. तर याचं काय झालं की झाकण तुटलं. तर हे देखील सिरॅमिकचं पॉट ठेवलेलंच होतं. तर याचा उपयोग मी ॲज अ प्लांटर करणार आहे. पण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता. जसं घरातली कुठलीही छोटी मोठी वस्तू उरले तर ती ऑर्गनाइज करण्यासाठी याचा उपयोग करू शकता किंवा चमचे ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा जे तळलेलं तेल असताना थोडंसं उरतं तर त्यासाठी देखील तुम्ही या छोट्याशा पॉटचा उपयोग करू शकता. तर मी अशा प्रकारे ॲज अ प्लांटर केलेला आहे आणि माझ्या टीव्ही स्टँडवर एका ट्रेमध्ये असं त्या प्लांटरला ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. तर माझ्याकडे बरेच दिवसापासून हा प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड ठेवलेला होता. तुम्ही बघू शकता दिसायला घाण झालेला आहे आणि मी यूजही करत नव्हते. तर मी याला DIY करते म्हणूनच ठेवले होते आणि हा DIY ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. बट आज मी जुन्या भांड्याचा उपयोग सांगितला त्यामुळेच पुन्हा हीच आयडिया रिपीट करणार आहे. कारण बरेच जणांनी कदाचित हा DIY बघितला नसेल. त्यासाठी मी काय केलं की माझ्याकडे जो वॉलपेपर उपलब्ध होता त्याने या चॉपिंग बोर्डला कव्हर करून घेतले. त्याचबरोबर जे कार्डबोर्ड रोल आहे त्याला सेम साईजमध्ये कट करून घेतले. त्यापासून 4 असे पाय तयार केले आणि त्यांना देखील व्यवस्थित कव्हर करून घेतले आणि ग्लूगनच्या हेल्पनी हे पाय मी या चॉपिंग बोर्डवर चिपकवलेले आहे. पण माझ्या लक्षात आले की हे पाय स्ट्रॉंग व्हावे त्यासाठी जो फेविक्रिलचा मी स्टार्टिंगला क्ले दाखवला ना त्याने हे पाय ना मी व्यवस्थित कव्हर करून घेतले आणि ड्राय करून घेतला. आता हा जो टेबल आहे तो स्ट्रॉंग झालेला आहे आणि याचा देखील उपयोग तुम्ही मल्टिपल ठिकाणी करू शकता. पण याचा उपयोग मी माझ्या किचनची वर्टिकल स्पेस करण्यासाठी याचा उपयोग करणार आहे. तुम्ही वाटेल तर याचा उपयोग मल्टिपल ठिकाणी करू शकता. जसं आपले चहा साखरेचे डब्बे असतात किंवा छोटे मोठे मसाल्याचे डब्बे ते देखील ऑर्गनाइज करण्यासाठी याचा उपयोग करू शकता किंवा आपल्या अलमारी मध्ये देखील याचा उपयोग करू शकता. तर माझी ही अलमारी आहे ना त्यामध्ये तुम्ही बघू शकता कप्स ठेवलेले आहे.
तर याची जी वरची जागा होती ती वाया जात होती आणि त्याच व्यतिरिक्त अलमारीही दिसायला छान दिसत नव्हती। तर मी अशा प्रकारे हा टेबल ठेवून वरची स्पेस यूज करणार आहे आणि खालची देखील स्पेस इझिली यूज झालेली आहे आणि यातून कुठलीही वस्तू काढणे अगदी सोपं आहे। या व्यतिरिक्त दिसायलाही सुंदर दिसत आहे। यानंतर या नॉनस्टिक कढई बघू शकता यांची हालत किती खराब झालेली आहे आणि प्रत्येकालाच माहिती आहे की नॉनस्टिक कढई आपल्या शरीराला खराब झाल्यानंतर किती हानिकारक असतात। तर मी अशाच या कबाडमध्ये देते म्हणूनच ठेवल्या होत्या, बट यापासून मी मस्त एक डेकोरेशन आयटम बनवलेला आहे आणि हा आयटम मी 2 वर्ष आधीच बनवलेला होता आणि प्रत्येक दिवाळीला आणि प्रत्येक सणावाराला घर डेकोरेट करण्यासाठी मी याचा उपयोग करते। तर इथे मी जे आपले दिवाळीचे दिवे होते ना ते व्यवस्थित वॉश करून घेतले, त्यानंतर एमसीलच्या हेल्पनी हे दिवे या कढईला चिपकून घेतलेले आहे आणि त्यानंतर तुमच्या आवडत्या रंगाने याला पेंट करून घ्यायचे आहे। तर जनरली जे मार्केटमध्ये उरली आयटम मिळतो ना तो गोल्डन कलरचा असतो, त्यामुळे मी याला गोल्डन कलरने पेंट केलेले आहे आणि बघू शकता मार्केट सारखा उरली आयटम आपला घरच्या घरी रेडी आहे आणि आपला कोणताही सण असेल आपलं घर डेकोरेट करण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो। आणि दुसरी कढई मी सिंपल अशा प्रकारे डेकोरेट केलेली आहे। अशा प्रकारे अगदी कमी खर्चात देखील आपण जुन्या भांड्यांचा उपयोग करून देखील घराला ऑर्गनाइज करू शकतो। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते। आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल। जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।